खांदाड गावालगत पुन्हा एकदा मगरींचा वावर चर्चेचा विषय ठरत असतानाच यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर मगरींची अंडी फुटून पिल्लांचा वावर आढळून आला। शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळच्या सुमारास काही युवकांना ही घटना प्रथम निदर्शनास आली। त्यांनी मोबाईलमध्ये मगरीच्या पिल्लांचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केले। या पार्श्वभूमीवर स्थानिक युवक नेते बाळा पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा प्रकार अत्यंत चिंतेचा असल्याचे सांगितले व योग्य ती उपाययोजना आणि अधिकाऱ्यांची त्वरित हस्तक्षेप करावा असा इशाराच दिलाय। काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यानेही रात्रीच्या वेळी काळ नदीकाठी मगरीला स्पष्टपणे पाहिल्याचे सांगितले असून परिसरातील रस्त्यालगत लावलेल्या फ्लड लाईट्समुळे ही बाब दिसून आली। येथे एक मंदिर असल्याने ग्रामस्थ व भाविकांचा नेहमी वावर असतो, त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा अधिकच महत्त्वाचा ठरत आहे। स्थानिक युवकांनी झाडाझुडपांनी व गवताने आच्छादित ओलसर भागात मगरीच्या अंडी फुटल्याने कवच व पिल्लांनी हालचाल पाहिली। काही पिल्ले थेट नदीकडे जातानाही दिसली। अद्याप परिसरात प्रौढ मगरीचा वावर दिसून आलेला नाहीये। मागील 2 वर्षात गावाच्या मोठ्या तलावात मगरींच्या हालचाली नोंदवण्यात आल्या होत्या। वन विभागाने यावेळी कुंपण व सूचना फलकही उभारले होते। तलावाचा काळ नदीशी थेट संपर्क नसला तरी फक्त 300 मीटर अंतर आहे। अतिवृष्टीमुळे नदी दुथडी भरून वाहते आणि सुमारे 1000 मीटर परिसरात पाणी पसरते, त्यामुळे अशा जलचर प्राण्यांच्या स्थलांतराची शक्यता अधिक असते। यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर मगरीच्या पिल्लांचा वावर आढळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वन विभागासाठी ही एक नवीन जबाबदारी आणि आव्हान ठरत आहे, तर गावकऱ्यांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।